आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासंग्राम वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मजयंती आणि खरंच मला तर असं एक दुग्ध शर्करा योग सांगण्यासाठी अभिमान वाटेल की आजच्या या दिनाचं औचित्य साधून आम्ही 4 वर्षापूर्वी माणुसकीची भिंत निर्माण केली होती आणि या माणुसकीच्या भिंतीला जास्त बळ येतं हे अवताडे मॅडम आणि तुमच्यासारखे सर्व बंधू आहेत आमच्यासोबत म्हणून। आम्ही तर फक्त निमित्त होतो आणि त्यांनी काल सुचवलं की अशी एक महिला आहे, गरजू आहे, तिला काहीतरी मदत करता येईल। थोड्या वेळामध्ये मी माझ्या टीमला याबद्दल चर्चा केली आणि आज लगेचच त्यांना मदत आपल्याकडनं थोडीशी आपण त्यांना करू शकलो आणि नक्कीच मी परत या क्रांतिज्योती मातेला अभिवादन करून पुढे असं आश्वासन देऊ इच्छिते की माझ्याकडे येणारा प्रत्येक गरजू कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जे काही माझ्याच्याने मदत होईल ती नेहमी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी करण्यास तत्पर राहील। एवढे बोलून मी धन्यवाद। थँक्यू नाही म्हणायचं, आयुष्यात खूप शिकून मोठा झाला ना मग तू पण असं कुणाशी तरी मदत करायची म्हणजे मला तो खूप मोठा थँक्यू मिळतो। कपडे काही आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कांकरिया संस्थेतर्फे मंजुषाताई दर्डा यांच्याशी कालच संपर्क झाला आणि माझ्या एका गरजू विद्यार्थ्यांच्या आईला ज्याचे की वडील काही दिवसापूर्वीच एक्सपायर झालेले आहेत त्यांना खूप मोलाची मदत मिळाली। खरंच सावित्रीच्या ह्या लेखी फक्त स्वतः घडल्या नाहीत तर आज समाजामध्ये त्या एक असा आदर बाकीच्या लेखी सुद्धा स्वतःचे मनगट बळकट करतील आणि स्वतःच्या लेकरांना घडवतील आणि असाच आपल्या समाजामध्ये ह्या गोष्टीचा प्रसार होणं खूप आवश्यक आहे। मी खूप आभार मानते संस्थांचे की त्यांनी एवढ्या तात्काळ मदतीसाठी आम्हाला हात पुढे केला आणि मला खरंच अभिमान वाटतो की माझ्या संपर्कात एवढे छान सर्व लोक आहेत आणि माझ्या विद्यार्थ्यांना जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा नक्कीच आम्ही तुम्हाला साथ देऊ आणि तुम्ही आम्हाला मदत कराल की नक्की आम्हाला आशा वाटते। आपल्या याच्यावर आपल्या पोरांचा भागावा असं काहीतरी करू, तो पण आपण करण्याचा प्रयत्न आहे, करू तुम्हाला काहीतरी।